आरजी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राजगृह स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक दिनांक 22 मार्च 2024 रोजी रूपाभवानी गार्डन येथे वार्षिक बैठक संपन्न झाली। या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली। संस्थेचे संस्थापक पिंटू आप्पासाहेब डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली। या बैठकीमध्ये नूतन पदाधिकारी नेमणूक करण्यात आले। अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष आबा इरकल, आदित्य गायकवाड, दीपक रणदिवे, संजीव गायकवाड, शंतनू वनखडे, सचिव प्रवीण गायकवाड, सहसचिव शशिकांत माने, हनुमंत वाघमारे, शुभम गायकवाड, गौतम कापुरे, प्रसिद्धी प्रमुख संदेश गवळी, सुधीर बनसोडे, सँडी गायकवाड, आदर्श कांबळे खजिनदार, प्रमोद नागटिळक कार्याध्यक्ष, श्रवण सरवदे, अजय कसबे, आशम मनियार, अभि उडांशू, संकेत शिंदे, मिरवणूक प्रमुख विशाल गायकवाड, आकाश कांबळे, दीपक कोपुल, राजाभाऊ चव्हाण, मंडळाचे प्रमुख सल्लागार बंटी तळभंडारे, सिद्धांत रणखांबे, बोबलू ढावरे, तुषार झोंझट, प्रथमेश गायकवाड, दिगंबर वाघमारे, सिद्धांत मसलखांब, शुभम गायकवाड, बंटी माने, कुणाल उडांशू, संगमित्र वारभुवर, सुनील झळके, विकी बनसोडे, गौतम कसबे, अंबादास रोपनर, श्रीकांत सावंत, भैया सावंत, रोनक लिंबोळे, विशाल जावळे, सूरज शिवशरण, नंदू हेगडे, सोनू कोणे, चिया कांबळे, तुषार करटमल, साहिल क्षीरसागर, अमित कांबळे, चेतन गायकवाड, राहुल भालेराव, रोशन कांबळे, राहुल देवरमणी, रितेश गायकवाड, रोहन गायकवाड, चेतन पात्रे, प्रवीण खिलारे, अनिकेत गायकवाड। या बैठकीत शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजय भैया कणके, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक प्रभाकर पहलवान काशीद, ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड साहेब, इब्राहिम भाई शेख, सुधीर बिडबाग, भैया कांबळे, पंकज भैया काटकर, सुभाष पवार, प्रकाश ननोरे, बंटी माने, लखन कांबळे, गौतम कसबे, रवी कांबळे, प्रशांत कोकरे, नागेश बनसोडे, आतिश कांबळे, अक्षय कुचेकर, लोंढे मामा यांच्या प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सर्व राजगृह स्वाभिमानी आरजी कंपनीचे सभासद उपस्थित होते। त्यामध्ये आम्ही 16 वर्षापासून फक्त माणसा कामुली साहेब, आमच्या डोक्यात फक्त एकच असते, जो गरीब जनतेसाठी काम करतो, जो गरिबासाठी धावून जातो, जो गरिबासाठी सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यासाठी आम्ही आमची स्वाभिमानी राजगृह सेवाभावी संस्था नेहमी असते। पण साहेब तुम्हाला एवढं वचन देतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 16 वर्षापासून असं एक सुद्धा काम असं केलं नाही की जी समाज उपयोगी नाहीत। आम्ही जेवढे बी कामं आतापर्यंत केल्या ती समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या सेवेसाठीच केल्यात। कारण तुम्ही बघितलं साहेब, मी तुमच्यापाशी ज्या वेळी तुमच्या संग माझे संबंध झाले तेव्हा मी एवढं तुम्हाला साहेब पिटपुडावर स्वतःसाठी कधीच येणार नाही। ज्या वेळी तुमच्यासाठी येईल ती फक्त समाजाच्या कामासाठीच येईल। कारण साहेब कसं आहे, प्रभाग क्रमांक 1 राहू द्या किंवा बुधवार पेठ एरिया राहू द्या किंवा न्यू बुधवार पेठ एरिया राहू द्या, मागासवर्गीय जातीचे राहू द्या, आम्ही 18 पकड जातीचे लोक माझ्या संस्थेमध्ये काम करतात। ते काम करत असताना आम्ही म्हणलं नाही की आम्ही बौद्ध समाज आम्ही तुमचं काम करत नाही, पण माझे वैशिष्ट्यच आहे, मी 18 पकड जातीच्या लोकांना घेऊन मी आतापर्यंत 16-17 वर्ष मी काम करतो आणि माझ्यापासून माझ्या सोबत असणारे सहकारी कधी कम झाले नाहीत, उलट वाढत गेल्यात। कारण त्यांना विश्वास आहे की बाबा पिंटू डावरे आपल्यासाठी काय तर करू शकतो। आणि तुम्ही साहेब कधी पण कुणाला पण विचारा, माझ्यापर्यंत जरी बी आले, मी त्याचं काम केल्याशिवाय मी माघारी सरकलेला आहे, ती होईल न होईल पण मी प्रत्येकाला आदर करतो की त्यांचं नावाने त्यांनी ठेवलेल्या त्यांच्या घरच्या नावाने जे आपण आपले हे विहार करत आहे किंवा हे विहार सगळ्याच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उपयोगासाठी होणार आहे। हे केवळ त्यांचं त्यामुळं ते त्या विहाराचं काम जे काय निधी राहिलं असेल ते लवकर पूर्ण करीन आणि येणाऱ्या या वर्षभरामध्ये दुसराही मधला करून देईन एवढा तुम्हाला सांगतो। कारण आपल्याला माहित आहे की या भागात काम करण्यासाठी कोट्यवधी निधी आणलं, कामं केलं, पण काम करत असताना काही चुका आमच्याकडनं राहिलेले होते, ते आता आपण त्या भागातल्या चुकाही दाखवून दिलं, त्या ते दुरुस्ती करून घेऊन आम्ही आता त्या चांगलं काम व्हावं, तिथल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं, त्या भागातल्या हे काही लोक त्या लोकांना गेल्या अनेक वर्षापासून अडचण निर्माण होते आणि ते बदलण्याचं सातत्यानं काम आपण तुमच्यासारखे लोक आमच्या पाठीमागे राहिल्यामुळेच होतात। आज आपल्याला माहित आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, आपल्याला मी
त्यांची मदत मागितलं. आपण शब्द दिलं की त्या भागातील 4ही नगरसेवक तुमचे निवडून आणतो आणि तुम्ही त्या नगरसेवकांनी पुढे आमच्या ज्या काही कामं असतील त्या भागातल्या करायला पाहिजे. आणि त्यांच्या सहकार्यामुळे 4ही नगरसेवक निवडून आले आणि त्या भागातल्या काम करण्याचं हे आमचं कर्तव्य आहे. आपण येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही काम आपल्या त्या भागातील असेल ते करू बोलतो. आणि जे कोणी अध्यक्ष होतील त्यांना या आजच्या दिवशी आज जे त्यांचं नाव निघेल त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजची 135वी जयंती आपण थाटामाटाने आणि ज्या उत्साहाने ज्या आपल्या सोलापूरचं नाव आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जयंती उत्साहाने साजरी करूया. पुढे बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो.